साता जन्माची पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला। जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। चिंतामण नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचं काम 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणं शक्य नाही। हे काम 30 सप्टेंबर अखेर पूर्ण करू अशी ग्वाही मुंबई येथे रेल्वेच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय कृती समितीला दिली आहे। तर स्वातंत्र्य दिनी होणारे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली। मात्र सतत तारीख पे तारीख सुरू झाल्याने समितीने आंदोलनावर ठाम असल्याचं सांगून मुदतवाढ देणाऱ्या या अधिकाऱ्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा सतीश साखळकर यांनी दिलाय। चिंतामण नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचं काम पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी बैठक घेतली होती। या बैठकीत 15 ऑगस्ट पर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे काम पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी रेल्वे अधिकारी आणि ठेकेदाराला दिले होते। त्या दृष्टीने काम सुरू होतं, पण हे काम वेळेत पूर्ण होत नसल्याने सर्वपक्षीय कृती समितीने या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर मिरज रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पोळ यांनी बैठक घेतली। या बैठकीला सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर, कॉम्रेड उमेश देशमुख, गजानन साळुंखे, नितीन चव्हाण उपस्थित होते। संभाजी पोळ यांनी रेल्वे मुंबई येथे रेल्वे विभागाचे अधिकारी पाखरे यांच्याशी चर्चा करून 29 जुलैला झालेल्या बैठकीची माहिती दिली। हे काम 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणं शक्य नाही। हे काम 30 ऑगस्ट पर्यंत पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही दिली आहे। त्यामुळे आंदोलन स्थगित करावं अशी विनंती त्यांनी केली, पण सतीश साखळकर यांनी नकार दिला। शिवाय 15 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनावर ठाम असून सकाळी 10 वाजता रेल्वे ट्रॅकवर ध्वजारोहण करणार असल्याचे सतीश साखळकर यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले। त्यामुळे तोडगा काढण्यासाठी आयोजित केलेली बैठक असफल झाली। पलूस आमनापूर मार्गावरील विठ्ठलवाडी रेल्वे गेटला भरधाव वेगाने धावणाऱ्या स्कूल बसने जोराची धडक दिली। मात्र सुदैवाने बसमध्ये कोणताही विद्यार्थी नसल्याने अनर्थ टळलाय। सकाळी 7:15 ते 7:30च्या दरम्यान कोल्हापूर पुणे डेमो रेल्वे गाडी किर्लोस्करवाडी येथून सुटल्याने विठ्ठलवाडी रेल्वे गेट बंद करण्यात येत होतं। त्याचवेळी आमनापूर विठ्ठलवाडीकडून येणारी एक भरधाव स्कूल बस गेटजवळ आली। मात्र तेथील स्पीड ब्रेकर जवळ आल्याने ती बस कंट्रोल झाली नाही। ब्रेक न लागल्याने सदर स्कूल बसने रेल्वे गेटला जोराची धडक दिली आणि हे दृश्य पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला। यामुळे गेटचा सायरन वाजत राहिला। नागरिकांची धावपळ उडाली। इतक्यात दुसऱ्या ट्रॅकवरून जाणारी डेमो गाडी आली आणि सदर गाडी काही काळ थांबवण्यात आली। नागरिकांच्या मदतीने सदर बस गेट पूलवरून बाजूला करण्यात आली। त्यानंतर येणाऱ्या एक्सप्रेस गाडीचाही ट्रक बदलण्यात आला। या बसमध्ये कोणीही विद्यार्थी नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे। बस बराच वेळ एका ट्रॅकवर राहिली, त्यामुळे पलूस आमनापूर मार्गावरील वाहतूक तब्बल 1 तास पूर्णपणे ठप्प होती। रेल्वे पोलिसांकडून तात्काळ घटनास्थळावर धाव घेत पंचनामा करण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं। या घटनेमुळे सर्व ग्रामस्थ घटनास्थळावर धावल्याने या ठिकाणी मोठी गर्दी जमली। हर घर तिरंगा घर घर तिरंगा अंतर्गत महापालिकेच्या वतीने सांगलीत मॅरेथॉन आणि जिल्हा प्रशासनाकडून तिरंगा रॅली उत्साहात पार पडली आहे। मॅरेथॉन स्पर्धेमध्ये शहरातील धावपटू, विद्यार्थी, खेळाडू याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी आणि मॉर्निंग ग्रुप मिरज यांनी सहभाग घेतला। विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून आयुक्त शुभम गुप्ता यांनी तिरंगा सायकल रॅलीला, तर उपायुक्त वैभव साबळे यांनी महापालिकेचा तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेला झेंडा दाखवला। त्यानंतर मार्केट यार्ड, पुष्पराज चौक, राम मंदिर, काँग्रेस भवन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे या तिरंगा सायकल रॅलीची सांगता झाली। पुष्पराज चौक या ठिकाणी या तिरंगा मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला। या मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेत दीपक सूर्यवंशी, बिरू कोळेकर, वैभव पवार या 3 विजेत्यांना सन्मानित करण्यात आले। तसेच संभाजी काळेल, उद्धव पाटील, आशा फडणवीस या नामवंत धावपटूंनाही सन्मानित करण्यात आलं। रॉयल कृष्णा बोट क्लबचे आंतरराष्ट्रीय पंच दत्ता पाटील, भरत बर्गे, विनोद नलावडे, हरीश पाटील, संजय निकम, अर्जुन पाटील, अर्चना पाटील, नितीन कदम, प्रसाद जामदार यांनी विशेष सहभाग घेतलाय। स्पर्धेचे परीक्षक म्हणून चित्रा शिंगाडे, शिरीन नईम शेख, मृता उबाळे यांनी काम पाहिलं। शिक्षण मंडळ समन्वयक तातासाहेब सौंदते आणि क्रीडाधिकारी अमजद जेलर यांनी संयोजन केलं। या तिरंगा सायकल रॅलीत जिल्हाधिकारी राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सहभाग घेतला होता। दीपक चव्हाण यांनी देशभक्तीपर गाणीही सादर केली।
तासगाव तालुक्यातील बलगवडे येथील 4 वर्षीय शिवांश नितीन पाटील या बालकाचा तापाच्या आजाराने मृत्यू झालाय. 2 दिवस खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मध्यरात्री अचानक उलटी झाली म्हणून बालकास सांगली येथे उपचारासाठी रवाना करण्यात येत होतं. यावेळेस वाटेतच बालकाचा मृत्यू झाला. मृत्यूदरम्यान त्याला पायाची आणि हाताची बोटे निळी पडली होती. त्यामुळे दंश किंवा तापाची लक्षणे अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. सुरुवातीस वायफळ येथे खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर रविवारी सावळज येथे दाखल केल्यानंतर बालकास जास्त झालं. त्यामुळे पुढील उपचारासाठी सांगली येथे घेऊन जात असतानाच मृत्यू झाला. या घटनेमुळे आरोग्य विभाग ॲक्टिव्ह मोड आलेला आहे. गावात 4 टीम लावून घर टू घर लोकांची आरोग्य तपासणी सुरू आहे. गावात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजाराचे रुग्ण आहेत. गावात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे. यावर ग्रामपंचायत कोणतेच काम करताना दिसून येत नाही. गावातील अस्वच्छ या साथीस कारणीभूत ठरत आहे. बालकाच्या मृत्यूच्या 2 शक्यता असण्याची कारणे आहेत. मृत्यूदरम्यान त्याच्या हाताची आणि पायाची बोटे निळी पडली होती. त्यामुळे दंश असाही असू शकतो किंवा दवाखान्यात दाखल झाला तेव्हा त्याला ताप जास्त होता. त्यामुळे मेंदूज्वर असण्याची शक्यता आहे. मी स्वतः खासगी गाडीतून ऑक्सिजन लावून सांगली येथे घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झालाय. राज्य व केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी आणि कलकत्ता येथे महिला डॉक्टरवर अमानुष अत्याचार करून खून केल्याप्रकरणी डॉक्टरांची माड संघटना आक्रमक झाली असून संघटनेने आजपासून बेमुदत संप पुकारलाय. आज मिरज शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय येथे डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून जोरदार घोषणाबाजी करून केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरोधात निषेध व्यक्त केलाय. केंद्रीय प्राधिकरणाकडून कलकत्ता येथील गुन्ह्याचा तात्काळ निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करावा आणि आंदोलन करणाऱ्या सहकाऱ्यांवर पोलीस अत्याचार करू नका. केंद्रीय आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना. डॉक्टरांसाठी संरक्षण कायदा पूर्णपणे कार्यरत सीसीटीव्ही आणि सुसज्ज रक्षकांसह सुरक्षा उपायांमध्ये सुधारणा करणे. निवासी डॉक्टरांना दर्जेदार वसतिगृह तसेच कॉल रूम्स उपलब्ध करून देणे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी या 5 मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरू ठेवण्याचा इशारा डॉक्टरांनी दिलाय. रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवून डॉक्टरांनी आंदोलन करत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अमोद भडभडे यांनी ही माहिती दिली. मागासवर्गीय पदोन्नतीमधील आरक्षण तात्काळ देण्याच्या मागणीसह जुनी पेन्शन देण्यात यावी. कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याच्या मागणीसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. कास्ट्राईब संघटनेच्या वतीने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबतचे निवेदन राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी, जिल्हाध्यक्ष दीपक बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना दिले. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षण 7 मे 2021च्या शासन निर्णयाने संपवल्याने सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. या निर्णयाने मागासवर्गीयांच्या पदोन्नत्यांमध्ये अडथळा निर्माण झालाय. भारतीय संविधानातील तरतुदीनुसार अणुजाती अणुजमाती यांच्यासह मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती सरळ सेवा भरतीमध्ये सवलतीस अनुसरून सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्व निर्णय राज्यावर सोपवलाय. पदोन्नती रोखता येणार नसल्याचा स्पष्ट निर्देश देऊनही सरकारने अद्यापही कोणताही निर्णय घेतलेला नाही. नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांना नवी पेन्शन लागू करून त्यांच्या भविष्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ इतर राज्याप्रमाणे लागू करण्यात यावी. राज्यातील मागासवर्गीय पदांचा अनुशेष 100% तात्काळ भरावा. राज्यात कंत्राटी नोकर भरती धोरण रद्द करून सरळ सेवा नोकर भरती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राज्य कार्याध्यक्ष मडावी यांनी दिलाय. या आंदोलनात बाबासाहेब माने, संदेश बोतालजी, रामचंद्र टोने, प्रमोद जाधव, रवींद्र काळे, सुभाष सातपुते, अभिजित कांबळे, अमजद खान, विजयकुमार साळे, प्रवीण भिसे यांच्यासह पदाधिकारी सहभागी होते. मिरज तालुक्यातील बेडग येथे सांगली जिल्हा परिषद गण बेडग या पंचक्रोशीतील उमेद अंतर्गत तब्बल 214 महिला बचत गटांचं कार्य सुरू आहे. बेडग प्रभागातील झेप महिला प्रभाग संघाची सर्वसाधारण सभा सिद्धेश्वर मंगल कार्यालय बेडग येथे नुकतीच पार पडली आहे. या सभेसाठी 2000 महिला एकाच छताखाली एकत्र आल्या होत्या. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरपंच उमेश पाटील, झेप प्रभाग संघाचे अध्यक्षा मनीषा पवार, सचिव अनिता मर्डे, कोषाध्यक्ष बिस्मिल्ला नदाफ, बापूसो बुरसे, मारुती माळी, शिवाजी खरात उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान 2011 पासून सुरू आहे. सांगली जिल्ह्यात 2019 पासून संपूर्ण उमेद अभियानाचं काम महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी सुरू झालं. सुरुवातीच्या काळात महिला बचत गट बांधणीला पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता, पण आज या प्रभागात 214 बचत गटांचं कार्य सुरू असून 2200 महिला या प्रभागाशी जोडल्या आहेत.
या गटाच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे उद्योग उभारण्यात आलेत. शासकीय योजनांचा लाभ महिलांना मिळालाय. महिला प्रभाग संघाच्या सर्वसाधारण सभेसाठी मोठ्या प्रमाणात बचत गटातील महिला उपस्थित होतात. तसेच उमेद अंतर्गत समूह संसाधन व्यक्तींची गट बांधणी करण्यासाठी खूप मोठं योगदान आहे. त्यामध्ये बेडक प्रभागातील शोभाराणी निकम, सरस्वती चव्हाण, दीपाली जगताप, रेश्मा पवार, ज्योती शिंदे, शमशाद नदाफ, सुवर्णा आवळे, सरोजिनी बोरगावे, रुपाली जाधव, अश्विनी साबळे यांनी नियोजन करून सर्वसाधारण सभा अतिशय उत्स्फूर्त पार पाडली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या निर्णयानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत सांगलीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या बेरोजगार मेळाव्यात 405 जणांची नोंदणी झाली आहे. यावेळी 10 जणांना प्रातिनिधिक नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा सहकार उपनिबंधक कार्यालयातर्फे या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. मेळाव्याचं उद्घाटन जिल्हा उपनिबंधक सहकार मंगेश सुरवसे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ, सहाय्यक उपनिबंधक उर्मिला राजमाने, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 18 बँकांमध्ये 462 उमेदवार निवडीसाठी जिल्हा बँकेत मेळाव्याचं आयोजन केलं होतं. जिल्ह्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार क्षमता वाढवण्यासाठी हा सरकारचा उपक्रम आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सहकारी बँकांमध्ये कार्य प्रशिक्षणासाठी उमेदवार निवड मेळाव्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सर्वाधिक 148 उमेदवार जिल्हा बँकेत निवडले जाणार आहेत.